जिरे मोहरी, त्यात लगेच आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर त्याला मस्त फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचा कांदा. कांदा थोडासा लालसर असा झाला की लगेचच हलवायचं थोडंसं, असं छानपैकी परतून घेऊन ना त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा. मी ह्याच्यामध्ये जास्त काही ऍड केलं नाही, तुम्हाला जर काही आणखीन ऍड करायचं असेल तर नक्कीच करू शकता. आता शेवग्याची शेंग मी यात घालणार आहे. ती काय मी डाळ सोबत घातली नव्हती शिजायला, कारण ती खूपच गाळ होऊन जाते. आता इथं डायरेक्ट मी शेवग्याची शेंग टाकली, मस्तपैकी तेलात परतून घेते. आता ह्याच्यामध्येच मी तिखट आपल्या चवीनुसार प्रमाणानुसार तिखट ऍड केलंय आणि त्याचबरोबर लगेच मी मीठ टाकणार आहे आणि ह्याला थोडंसं फ्राय होऊ देणार आहे. तोपर्यंत इथं मी लगेच इडलीचं भांडं ठेवून दिलंय आणि त्यानंतर मी बाकीचा व्हिडिओ काही शूट केला नाही आणि असं काही सांबार बनवून तयार झालेलं आहे. मस्त झालं होतं बरं का सांबार, चव एकदम छान झाली होती. आणि हे माझं बाळ असं काही तिचं चालू होतं. मला म्हणते, आई मी तुझी मदत करते, मी तुला भाजी निवडून देते बरं का. हे असं दिवसभर तिचं काही ना काही चालूच असतं. तिच्यातच माझा दिवस कसा जातो ना हे काही कळत नाही. आता ब्लॉग सुरुवात केली ना तर ह्यासाठी मला स्पेशल वेळ काढावा लागतो.